आपल्याकडे अनेक कुटुंबांमध्ये वडिलोपार्जित जमिनीचं वाटप पिढ्यानपिढ्या केवळ एका तोंडी शब्दावर चालत आलेलं आहे. म्हणजे बघा, आजोबा पंजोबांनी आपापसात ठरवलं की कोण कोणता जमिनीचा तुकडा कसेल आणि तेव्हापासून प्रत्येक जण आपापला भाग सांभाळतोय. पण या परंपरेला आजच्या काळात कायद्याचं संरक्षण कितपत आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जरा विचार करा, कितीतरी दशकं सगळं काही अगदी शांततेत आणि विश्वासावर चाललेलं असतं. प्रत्येक कुटुंब आपल्या वाटणीच्या जमिनीवर हक्काने कष्ट करतं, पीक घेतं. हे फक्त जमिनीचं वाटप नसतं, तर ते एका कौटुंबिक वचनाचं, एका परंपरेचं प्रतीक बनलेलं असतं. पण इथेच तर खरी मेख आहे. काय होतं जेव्हा हा पिढ्याना चालत आलेला विश्वास अचानक कोणीतरी नाकारतं? कायद्याच्या कोर्टात केवळ एका तोंडी शब्दावर टिकून राहिलेला हा वारसा खरंच टिकू शकतो का? आणि खरी अडचण तेव्हाच सुरू होते जेव्हा नवीन पिढीतला एखादा वारस म्हणतो की मी हे जुनं काही मानत नाही. त्याला संपूर्ण वडिलोपार्जित जमिनीवर आपला हक्क हवा असतो. त्याच्यासाठी अनेक वर्षांपासून चालत आलेलं हे तोंडी वाटप काहीच महत्वाचं नसतं. आणि इथूनच मग कौटुंबिक वादाला सुरुवात होते. चला आता आपण याच्या कायदेशीर बाजूकडे वळूया. कायद्याच्या नजरेत अशा अलिखित म्हणजे तोंडी करारांचं नेमकं स्थान काय आहे? तर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात घ्या. कायद्यानुसार तोंडी वाटप वैध आहे, त्याला मान्यता आहे. पण यात एक खूप मोठी अट आहे. जे कोणी या वाटपाचा दावा करत आहेत त्यांच्यावरच ते न्यायालयात सिद्ध करण्याची पूर्ण जबाबदारी असते. आमचं असं ठरलं होतं असं तोंडी सांगून भागत नाही. त्यासाठी ठोस पुरावे लागतात. म्हणजे तोंडी वाटप म्हणजे नेमकं काय हे सोप्या भाषेत समजून घेऊ. हा वारसांमध्ये आपापसात संमतीनं झालेला एक अलिखित करार आहे. या करारानुसार प्रत्येक जण आपापला ठरलेला हिस्सा अनेक वर्षांपासून एकमेकांच्या कामात अडथळा न आणता स्वतंत्रपणे वापरत असतो. मग सगळ्यात मोठा प्रश्न हा उरतो की हे तोंडी वाटप न्यायालयात सिद्ध कसं करायचं? त्यासाठी नेमके कोणते पुरावे ग्राह्य धरले जातात? न्यायालयात तोंडी वाटप सिद्ध करायचं असेल तर हे 3 मुद्दे सगळ्यात महत्वाचे आहेत. हे जणू काही पुराण्याचे 3 खांबच आहेत. पहिला म्हणजे अनेक वर्षांपासून त्या विशिष्ट जमिनीवर अखंड ताबा आणि लागवड आहे का? दुसरं, प्रत्येक कुटुंब त्या जमिनीचा वापर स्वतंत्रपणे इतरांच्या हस्तक्षेपाशिवाय करत आहे का? आणि तिसरा, जो सगळ्यात महत्वाचा पुरावा मानला जातो तो म्हणजे सरकारी कागदपत्र, जसं की प्रत्येकाच्या नावावर असलेला वेगळा सातबारा उतारा. मग या सगळ्यावर उपाय काय? भविष्यातले हे वाद कायमचे कसे टाळायचे? तर त्यासाठी एकच खात्रीशीर मार्ग आहे, तो म्हणजे या तोंडी शब्दाला अधिकृत कागदोपत्री स्वरूप देणं. आता हे बघा, दोन्ही मार्गांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे तोंडी कराराची अनिश्चितता आणि भविष्यात कधीही वाद निर्माण होण्याची टांगती तलवार, आणि दुसऱ्या बाजूला आहे नोंदणीकृत कराराची कायदेशीर सुरक्षितता, जी फक्त स्पष्टता आणत नाही तर कुटुंबातले पुढचे संघर्ष कायमचे टाळते. आणि ही प्रक्रिया वाटते तितकी किचकट नाहीये. फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, कुटुंबातल्या सर्व वारसांनी एकत्र येऊन संमतीने एक कायदेशीर वाटपपत्र तयार करावं. दुसरी पायरी, ते वाटपपत्र सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन रीतसर नोंदणीकृत करावं. आणि तिसरी पायरी, नोंदणीकृत दस्तऐवजाच्या आधारे तलाठी कार्यालयात फेरफार अर्ज देऊन 7/12 उतार्यावर या बदलांची नोंद करून घ्यावी. पण समजा जर कुटुंबातले सगळेजण वाटपपत्र नोंदणी करायला तयार नसतील तर? अशा परिस्थितीतही एक कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे. जेव्हा आपापसात बोलून मार्ग निघत नाही आणि एखादा वारस आडमुठ्ठेपणा करतो, तोंडी वाटप मानायला तयार नसतो, तेव्हा मग कायद्याचा दरवाजा ठोठावण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. आणि अशा मालमत्तेच्या प्रकरणांसाठीच दिवाणी न्यायालय असतं. इथे ज्या वारसाला आपला हक्क हवा आहे तो वाटपाचा दावा दाखल करू शकतो आणि न्यायालयाच्या आदेशाने आपला कायदेशीर हिस्सा मिळवू शकतो. या सगळ्या चर्चेचं सार काय? तर एका वाक्यात सांगायचं झालं तर तोंडी वाटपाला कायद्याची मान्यता नक्कीच आहे, पण कौटुंबिक शांतता टिकवण्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्याची कागदोपत्री नोंद करणं हे सगळ्यात उत्तम आणि शहाणपणाचं पाऊल आहे. म्हणून शेवटी एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपल्या पूर्वजांनी जो विश्वासाचा वारसा दिला आहे त्याचं भविष्य केवळ तोंडी शब्दांच्या आणि पुसट होत जाणाऱ्या आठवणींच्या भरोशावर सोडून देणं हे खरोखरच योग्य आहे का? याचा विचार नक्की करायला हवा.